नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका भाग 1 पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सर्वांनी शेवटपर्यंत पाहायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विधान परिषद हे महाराष्ट्र राज्य विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 28 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक तिसरा, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला। प्रश्न क्रमांक चौथा, पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 5, स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर फ्रेंच या राज्यक्रांतीने स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे जगाला दिली। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर BN राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते। प्रश्न क्रमांक 7, स्वतंत्र भारताचे संविधान केव्हा अंमलात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 26 जानेवारी 1950 या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान अंमलात आले। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली। प्रश्न क्रमांक 9, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या राज्यघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 12, लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 25 वर्ष लोकसभा सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा आहे। प्रश्न क्रमांक 13, भारताच्या लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून येतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 543 खासदार भारताच्या लोकसभेवर एकूण निवडून येतात। प्रश्न क्रमांक 14, केंद्रीय कायदे मंडळातील कनिष्ठ सभागृह कोणते?
तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर लोकसभा हे केंद्रीय कायदे मंडळातील कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न क्रमांक 15 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 16 नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 17 भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 35 वर्ष भारताच्या राष्ट्रपती पदाकरिता वय असावे. प्रश्न क्रमांक 18 राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कलम 352 नुसार राज्यघटनेतील राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते. प्रश्न क्रमांक 19 भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 20 देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर माजी राष्ट्रपती यांच्या नावाने देशाचा संपूर्ण राज्यकारभार चालतो. प्रश्न क्रमांक 21 संघराज्याच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश करता येणार नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरन्यायाधीशांचा संघराज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश करता येणार नाही. प्रश्न क्रमांक 22 राज्यसभा किती वर्षानंतर विसर्जित होते. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विधान परिषद सदस्य यांचा राष्ट्रपतीची निवड करण्याकरिता सहभाग नसतो. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रपती हा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतो. प्रश्न क्रमांक 25 यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमरावती या प्रशासकीय विभागात यवतमाळ व वाशिम हे 2 जिल्हे येतात. प्रश्न क्रमांक 26 जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 27 अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1 जुलै 1998 या वर्षी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा तयार झाला. प्रश्न क्रमांक 28 शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या ठिकाणी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 36 जिल्हे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या आहे.
प्रश्न क्रमांक 30, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1969 या वर्षी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना झाली. ही प्रश्नपत्रिका आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया भाग 2 मध्ये.